बोललेलं नाही मनुष्य जीवनात, बरोबर आहे. आपण आपल्या मनाचं पदरचं बोलत नाही. शास्त्रानं संतांनी जे सांगितलं, आयुष्य किती आहे, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणने शतगणने धरवते किती आयुष्य अल्प. शब्द कसा वापरलाय पहा. मनुष्याची आयुष्याची मर्यादा किती आहे? 100. बरोबर आहे ना? सांगत जा, जरा बोलत जा. किती आहे? पण पुढे इतका मस्त शब्द टाकलाय तो गोपारायने. शत गणिले ते अर्धरात्र, 100 अर्ध कोणी खाऊन टाकले? हा, रात्री नका म्हणू, झोपीनं म्हणा. कोणी खाल्लं? झोपीनं खाल्लं. किती राहिलं हातात? बोला बोला की हातात. 50. त्याच्यामध्ये परत सांगितलं मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. भजनाला काय माती राहिली काय हातात? काय राहिलं? विचार करा या गोष्टीचा. पटल असं सांगतो तुम्हाला. एखादा नोकरदार वर्ग आहे समजा, नोकरीवाला माणूस जुना काळात. त्याला विचारलं म्हणले, का रे बाबा तुला पगार किती? त्याने सांगितलं म्हणले, महाराज 15,000. काय हरकत नाही. मग 15च्या 15 तुझ्या हातात येतात का? त्यांनी सांगितलं म्हणले, नाही महाराज, 7.5 सोसायटी जाते म्हणले. सोसायटी कळते का तुम्हाला? हा, 7.5 सोसायटी कापून जाते. राहिली किती? बोला, बोलत जा जरा मला. किती राहिले? 7.5 तरी तुझ्या हातात येतात का? नाही. 2,500 घर भाडं जातं म्हणजे. राहिले किती? हा, 5 राहिले. म्हणले 5 तरी येतात का तुझ्या हातात? म्हणले 2,000 रुपये किराणा जातो. किती राहिले? 3 राहिले. बरोबर आहे ना? मग 3 तरी तुझ्या हातात येतात का रे बाबा? म्हणले नाही, 1,000 रुपये किराणा लागतो. किती राहिले? 2. म्हणले 2 तरी तुझ्या हातात येतात का? म्हणले 1,500 रुपये पोराची ट्युशन फी जाते. राहिले किती? बोला. हा, 500. मग 500 तरी तुझ्या हातात येतात का? तो म्हणला 500 माझ्या हातात येतात, पण ते देखील घरी येईपर्यंत. घरी आले की तेही 500 रुपये. सांगा की आता बोला गेला असता कशाला?
आणि ती 500 रुपये बायको काढून घेते, आम्ही रिकामच. मी हे कुणाचं सांगतोय अशातला प्रकार नाहीये. मी हे आयुष्याचंच गणित तुम्हाला सांगायला लागलोय. आयुष्याचं गणित सांगायला लागलोय. सोसायटीनं अर्ध खाल्लं म्हणजे झोपेनं तुमचं अर्ध, मग मध्ये किराणा आहे, दूधवाला आहे, घर भाडं आहे. भजनाला काय राहतं तुमच्या हातात सांगा? राहतं का? नाही. म्हणून जी वेळ आपल्या हातात आहे ती वेळ वाया न घालता त्या वेळेमध्ये कसा परमार्थ करता येईल हे आपल्या हातात आहे. म्हणून नामदेव राया सांगतात अकल्प आयुष्य. इथं 100 वर्षाची मर्यादा असताना अकल्प आयुष्य कसं काय गणित घालायचं? प्रतिज्ञा अशी कशी मागतील? प्रतिज्ञा मागितली नामदेव रायांनी म्हणजे संतांनी. आणि कोणाजवळ मागितली? ते देवाजवळ मागतात म्हणूनच पूर्ण होतं. आणि काही मागत नाहीत, समाजाच्या हिताचं मागतात म्हणून पूर्ण होतं. तितकी निष्ठा आहे देवावरती. लक्षात घ्या की देव हे पूर्ण करणार ही निष्ठा आहे. निष्ठेवरून एक गोष्ट आठवली मला, सांगू का? किती निष्ठा होती, आता ती निष्ठा राहिली नाही परमार्थामध्ये. बरं का बाबा? निष्ठा राहिली नाही, निष्ठी चालू झाली. हा, निष्ठा ऐकायची. रामायणामध्ये ज्या वेळेस एक माकड म्हणजे वानर कुंभकर्णानं असं पकडलं, हातामध्ये पकडलं आणि असा धरायचा त्याला कुंभकर्ण आणि असं जोऱ्यात दाबायचं. जोऱ्यात दाबल्यानंतर नाकात तोंडातनं रक्ताचे चिळकांडे यायचे महाराज ते. आणि मग कुंभकर्ण त्याला सांगायला, बोल तू कुणाचा आहेस? त्यानं सांगायचं मी रामाचा आहे. मी निष्ठेकरता सांगायला लागलो बरं काय. तू कुणाचा आहेस? म्हणजे मी रामाचा आहे. रामाचं म्हटलं की असं जोऱ्यात दाबायचं त्याला. पुन्हा कानातून तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या. पण त्या माकडाचं नाव होतं गंधमादन. असा सुहास यायचा महाराज त्याच्याजवळ. रक्त जरी पडलं ना असं तर त्या रक्तातून सुहास यायचा, म्हणून त्याचं नावच गंधमादन होतं. दाबल्यानंतर रक्त यायचं बाहेर. मग कुंभकर्ण त्याला म्हणायचा, अरे रामाचा म्हणून मरण्यापेक्षा एकदाच म्हण फक्त तू की मी रावणाचा आहे, तुझा जीव सोडून देतो म्हटलं. उत्तर काय द्यावं त्यानं सांगा? ती उत्तर मला सांगायचं आहे. त्यानं सांगितलं, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं मला परवडेल. याला म्हणतात निष्ठा. तसं नामदेवरायांची निष्ठा आहे. मी प्रतिज्ञा केली, पूर्ण करण्याची ताकद, पूर्ण करण्याची जबाबदारी कुणावर आहे? तुझी चिंता प्यासे. आणि जे पूर्ण होतं तेच संत मागत असतात. लक्षात घ्या. सांगतो, या
याचं गणित सांगूनच मला कीर्तन संपवायचं आहे, मला जास्त लांबवायचं नाही. आलोय जवळ मी. अकल्प आयुष्य, आयुष्य मला सांगा, वेळेची जी मर्यादा आहे ती सगळ्यात कमी घटकात कशात मोजली जाते? बोला की राव, आता तुम्ही शिकलेले माणसं आहे सगळे. सगळ्यात कमीत कमी अशी वेळ कशाने मोजली जाते? हा, कशाने? सेकंदाने. बरोबर तुमचं. मग आता पुढे बोला. 60 सेकंदाचा बोला की 1 मिनिट. 60 मिनिटाचा 24 तासाचा बोला बोला. बरोबर ना? 7 दिवसाचा 1 आठवडा. 2 आठवड्याच्या 15वाडा. बरोबर आहे. 2 15वाड्याचा 1 महिना. हा, 1 महिना. महिना. हुशार लोक आहे तुम्ही सगळे. 2 महिन्याचा, हा मला माहिती होतं इथं थांबणार आहे तुम्ही. कोणतरी म्हणतंय 60 दिवस आणि ती मला कळत नाही वय. 2 मास नाही, त्याला शास्त्रानं असं गणित घातलेलं आहे. 2 महिन्याचा 1 ऋतू. ऋतू किती आहेत पहिले ते सांगा मला तुम्ही. बरोबर आहे. 6 ऋतू आहेत. वसंत ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, हा ग्रीष्म ऋतू, अजून वर्षा ऋतू आणि शरद ऋतू. बरोबर आहे. 2 महिन्याचा 1 बोला. आता सांगितलं तुम्हाला. 2 महिन्याचा 1 ऋतू. हा, ती असं 6 महिन्याचा 1 हा आयन. 2 आयनाचा 1 वर्ष. 2 आयन कोणते सांगा बरं? हा हा 2 आयनाचा 1 वर्ष. बरोबर आहे ना? 12 वर्षाचा 1 म्हणजे हे घटक म्हणजे मोजण्याचं प्रमाण सांगायला लागलो तुम्हाला. असे 4 लाख, नीट ऐका आता, 4,32,000 वर्ष झाले की कलियुगाचं आयुष्य संपतं. नोंद करून ठेवा. 4,32,000 वर्ष. 8,64,000 वर्ष झाली की द्वापार युगाचं आयुष्य संपतं. हा, 12,28,000 वर्ष झाली की त्रेतायुगाचं आयुष्य संपतं. आणि 17,96,000 वर्ष झाले की हा कृतायुगाचं आयुष्य संपतं. मग आता सांगा बघ किती वर्ष झाले? गणित घातलं का? 4,28,000 अधिक 8,64,000 हा अधिक 12,32,000 अधिक 17,96,000 मिळून झाले किती? लिहून घ्या. 43,20,000. 43,20,000 वर्ष झाले की एक कल्प होत. एक कल्प. मग नामदेवरायांनी काय मागणी मागितली? अकल्प. शक्य आहे का? अकल्प. एक कल्पाला जर इतका टाइम लागत असेल तर अकल्प सोपं आहे का? मला सांगा. 43,20,000 गुणिले 1,000. मग त्यावेळेस एक महायुग होतं. ही महायुगाची गणना कुठल्या कुठं गणितच घालता येत नाही. कसं शक्य आहे? तर याचं गणित सांगूनच तुम्हाला मी कीर्तन संपवणार आहे. अकल्प आयुष्य म्हणजे कुठल्या एका व्यक्तीसाठी आयुष्य नामदेवरायांनी मागितलेलं नाही. नीट लक्षात घ्या. कोणा एका व्यक्तीसाठी मागितलं नाही हे आयुष्य. मग ज्यांच्या घरामध्ये परमार्थाचा वारसा आहे देवा, जे पंढरीची वारी करतात,
जे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, जे नित्यनेम करतात, त्यांच्याच घरातलं जे एक 5 माणसं मेले, जे परंपरा चालवणारे ते 5 माणसं जर मेले तर देवा तू 5 माणसं परत त्याच्या घरात तसेच जन्माला घाल. पुन्हा एखाद्या परंपरेतला माणूस वारला किंवा त्याच्या घरातले 10 माणसं मेले तर पुन्हा देवा तू त्याच्या घरात 10 माणसं तसेच जन्माला घाल. असं कुठपर्यंत कर? अकल्प आयुष्य अशी मागणी आहे ती. वावे तया कुळा माझी आस कडा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाला जोपर्यंत हे कल्प आहे तोपर्यंत ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे, ही मागणी देवाकडे नामदेवरायांनी मागितली. पण हे करत असताना मात्र तू एक कर, त्याला नामदेवराय देवाला म्हणतात, माझ्या हरिदासाजवळ, माझ्या भक्ताजवळ कल्पना तेवढी तू येऊ देऊ नको. कल्पना इतकी विचित्र आहे महाराज, सांगू का? नसलेल्या गोष्टीचं चिंतन करून देणं याचं नाव आहे कल्पना. वाईट, सगळ्यात वाईट महाराज, कल्पनेसारखं दुसरं वाईट काहीच नाही. नसलेल्या गोष्टीचं चिंतन. मला सांगा, ज्वारीचे दिवस होते, पूर्वीचं दृष्टांत आहे जरासा. बैलगाड्यातील होते, आता काय तुमच्याकडे राहिलेत आहेत मला काही माहित नाही, पण आमच्याकडे तर तिकडे जवळपास आता लोपच पावलेलं आहे. बैल पाहायलाच मिळत नाहीत. तुमच्याकडे आहेत का अजून बैल? आहेत ना, समाधानी आहे तुम्ही अजून. आमच्याकडे ट्रॅक्टरलाच पुजायचं पोळ्याला, त्यालाच गण लावायचा. राहिलाच नाही बैल तर कुठं आणायचा? हा, अवघड आहे महाराज. बैलगाडीला बैल जुंपले, शेतातनं ज्वारीचे पोते सगळे बैलगाडीत भरले, घरी आणले. घरी आल्यानंतर मालकीन असते ती बैलाला घास चारते, बैलाची आरती करते, मालकाला गंध ओढते, मालकाच्या तोंडात साखर घालते आणि मग पूजा झाल्यानंतर मग मालकानं पाठ लावायची पोत्याला आणि पोते डाळजेत आणून टाकायचे. डाळजेत टाकल्यानंतर एखादा शहाणा माणूस त्यांच्या जवळ येऊन उभा, तोंड सुकलेलं, म्हणजे का पाटील चेहरा लय सुकला? काय नाही म्हणली, ज्वारी झाली होती. मी किती झाली? 40 पोते झाली. किती? 40.
मग तोंड का सुटलं नाही म्हटलं मी 50 धरली होती पण झाली किती झालेली पोते किती आहेत आणि नाही झालेले किती आहेत 10 पोत्यानं 40 पोत्याचं सुख मातीत घातलं का नाही घातलंय का नाही याला म्हणतात कल्पना वाईट आहे कल्पना महाराज कल्पनेसारखं दुसरं वाईट काहीच नाही नवरा बायको असंच मनामध्ये एकमेकाशी बोलतात की नाही म्हटले आपलं पोरग मोठं झाल्यानंतर त्याला डॉक्टर करायचं नीट आहे का काय म्हणतात डॉक्टर करायचं बायको म्हणते कशाला डॉक्टर आपले शेजाऱ्याबरोबर भांडणं बांदेकऱ्याबरोबर भांडणं गावात सगळ्याबरोबर भांडणं रोज नवीन कुठला वकील द्यायचा परत आपल्या पोराला आपण वकीलच करू वकील केल्यानंतर वकिलाला पैसे द्यायचे काम शिल्लक राहिलं म्हणजे पहा लोकांची अशी इच्छा आहे की रोज भांडणं व्हावेत अशी इच्छा आहे भांडणं करायसाठी वकील करायचं पोरग नाही नाही म्हटलं डॉक्टरच करायचं नवरा म्हणतो बायको म्हणते नाही काही केलं तर आपण आपलं पोरग वकील करायचं दोघांची भांडणं महाराज भांडणं असे भांडणं पोलीस स्टेशन कोर्टात गेले भांडणं इकडून याचा वकील तिकडून त्याचा वकील चालले 2-4 महिने आता केस काय लवकर संपत असते होय युक्तिवाद झाले वकिलांचे कोर्टानं निकाल राखून ठेवला वकिलांना सांगितलं म्हणजे नाही पोरगं डॉक्टर करायचं आहे यांचं तिच्या वकिलांना सांगितलं म्हणजे नाही आमच्या पक्षकाराचं पोरगं वकीलच झालं पाहिजे कोर्टाने सांगितलं अरे तुमच्या म्हणण्याला काय उपयोग आहे काय व्हायचं ते त्या पोराला विचारू ना आपण पोराला जे सांगितलं ते निर्णय घेऊ पोराला हजर करा म्हणलं तर त्यांनी सांगितलं म्हटलं नाही पोरग अजून व्हायचं आहे आम्हाला काय सांगितलं पोरग अजून नसलेल्या पोरानं भांडणं कुठं नेले कोर्टात मग असलेले पोरं काय करतील विचार करा याचंच नाव आहे कल्पनेची बाधा न हो त्याला कल्पना म्हणतात कल्पनेमुळे झालं नाही नवरा बायको असंच नांदेड सारखं शहर आहे शहर म्हटल्यानंतर आटोक्षित जागा असते बरोबर आहे ना लेंडेवड साहेब तुम्ही आता राहता तिथं मर्यादित म्हणजे जसं तुम्ही आता गावाकडे वापरू शकता तसं शहरामध्ये कुठं वापरू शकत नाही त्याला मर्यादा येते त्या मर्यादेमध्ये एकच स्पॉट बेसिसवरची जागा असेल समजा एकच रूम नवरा बायको त्या रूम मध्ये राहत होते एकच स्पॉट आणि क्वार्टर पडल्या बघा कल्पना कशी आहे ती सांगायला लागलो मी क्वार्टर पडल्या बायकोनं सांगितलं म्हणजे का आज आपण दोघंही या शहरामध्ये नोकरीला आहोत 2 पैसे कमवण्याच्या मागं पोटाच्या मागं आपण समजा जर भविष्यामध्ये आपल्याला एखादं लेकरू झालं तर ते कुठं झोपल त्यात काय अवघड आहे जरा सरकायचं म्हटले दोघांच्या मध्ये आपल्या जागा होईल एवढ्यावर थांबावं का नाही आता नाही म्हणले अजून एक झालं तर अजून जरा सरकायचं म्हणले त्याचं तेवढ्यावरही नाही भागलं म्हणले जुळे झाले तर म्हणले अजून सरकायचं जी पडलं वरनं ती माकड हाडून मोडलं कमरच कुणी मोडलं माकड हाड कुठल्या पोरानं अरे नसलेल्या पोरानं अजून जन्मायचंय पोरग नसलेल्या पोरानं
जन्माला आलेल्या पोरांना काय करावं मग? नसलेलं पोरग जर कंबर मोडतंय तर असलेले पोरं काय करतील? यालाच म्हटलेलं आहे कल्पना. ते नामदेव महाराज सांगतात अशी जी कल्पना आहे, जी वाईट कल्पना आहे, ती वाईट कल्पना माझ्या हरिदासांच्या जवळ तू येऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कोणे काढी, ही संत मंडळी सुखी असो. त्यांना सुखात ठेव, त्यांच्या वाटेला दुःख येऊ देऊ नको देवा, त्यांना कल्पना येऊ देऊ नको. तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे अहंकाराचा वारा न लगो. एक कर देवा अजून, माझ्या भक्ताला अहंकाराकडे वळवू नको, अहंकार त्याच्या वाटणीला येऊ देऊ नको. माझिया विष्णुदासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अजून एक मागणं मागितलं नामा म्हणे तया असावे कल्याण. असं कल्याण कर ज्या मुखी आयुष्यभर तुझं नाव आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे असं देवा तू काहीतरी कर. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. एकदा सुंदर सरळ सरळ प्रेमानं हृदयातून भजन करताना असं करायचं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. सरळ 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 वा रे वा. सर्वजण म्हटले मी एकाचं नाव घेतलं नाही तुला. सरळ हात कसा वर करायचा? सरळ खाली करा, खाली करा. तुम्ही इकडं पाडवेला गुढी उभा करता का नाही? करता का नाही? नाही करता ना? गुढीला काठी कशी आणतात? सरळ ना काठी नाही ना? मग गुढीला जशी काठी असती त्याप्रमाणे हात वर करून टाळी वाजवायची आपल्याला. गुढी उभा राहावी, टाळी वाजवावी, वाटती चालावी. सरळ सरळ. वा रे वा, वा रे वा, वा रे. क्या बात. विठोबा रखुमाये काय जणांनी लेप फसवलं जोरे. काय या बाबाने किरकिर लावली, कीर्तन सुरू झाल्यापासून. हे बाबा एकदा तुझ्या टाळ्या घे. कसं जरी टाळी वाजवली, कशी जरी वाजली टाळी, तर त्या टाळीचा उपयोग तुमच्यासाठीच होणार आहे. लक्षात घ्या. नाथ महाराज एक सकाळी नियम असायचा रोज नाथ महाराजांचा. वेशीत जाऊन बसायचं. वेस असते ना गावाला तिथं. आणि पहिला कार्यक्रम लोकांचा पहाटेचा कोणता असतो सांगा? सांगा. शेतकरी आहे तुम्ही? लोटा परेड. हा परसागडला जाणार. नाथ महाराजांनी काय करायचं? नुसतं वेशीत जाऊन बसायचं, दुसरं काय करायचं नाही. जो माणूस तांब्या घेऊन जाईल वेशीतून बाहेर पडत, दादा राम राम, काका राम राम, मामा राम राम. काय इच्छा होती त्याच्यातून? प्रभाते म्हणे राम चिंतित जावा. प्रत्येकाच्याच मुखातून राम 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 राम.
संतांची भूमिका काय आहे? एक धटिंगण होतं गावात, धटिंगण. धटिंगण कळतं का? कुणालाही न जुमानणार. त्याने आपलं जवळ आले की नाथ महाराजांनी, मामा राम राम. त्याला सांगितलं हो म्हटल्यानंतर, हो म्हटल्यानंतर बघितलं नाथ महाराजांनी. आणि नाथ महाराज म्हणतात, देवाचं नाव घ्यायला नको म्हणतोस कशासाठी? मी काय तुझ्या मागा फक्त राम राम म्हणायचं होतंस. चल बेटे म्हटले. नाथ महाराज बी इतके हुशार होते, तुला संडासलाच बसू देत नाही म्हटले. नागते पुढे निघालं हे पाठीमाग. त्यानं पाठीमाग असं वळून पाहिलं, राम राम. त्यानं करायचं हो, निघाले पुढं. चाललं पुढं. अजून पुढे गेल्यानंतर पाठीमाग वळून बघायचं. नाथ महाराजांनी म्हणायचं राम राम. त्यानं करायचं हो. कुठंपर्यंत? दुसऱ्या गावची बेस जवळ आली. ह्याची गाडी स्टेशनावर आली. कुठंपर्यंत जायचं? त्यानं तांब्या खाली ठेवला, नाथ महाराजाला धरलं, उचलून खाली आपटलं. महाराज छातीवर बसला नाथ महाराजांच्या. घे राम म्हणायचा आणि बुक्की मारायचा. घे राम म्हणायचा आणि बुक्की मारायचा. 5-25 बुक्क्या मारल्या छातीमध्ये. तोंडातनं रक्ताची गुळणी आली नाथ महाराजांची. घाबरले. घटीगणच होत ते. आणि कुठे तर ब्राह्मण मरून जाईल आपल्या हातून, तिला सोडून. सावध झाल्यानंतर मग नाथ महाराज म्हणतो, बास का राम, बास का राम, का देऊ आणखी? नाथ महाराजांनी इतकं सुंदर उत्तर दिलंय. नाथ महाराज म्हणतात, माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण बेट्या तुला बुक्की गणेश राम म्हणायला लावलं. माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण बुक्की गणेश राम म्हणायला लावलंय तुला. ही भूमिका होती संतांची. खणखणीत आवाजात एकदा संतांचं भजन करा. 2च मिनिटात समारोपाकडे जाणार आहे मी. 2च मिनिटात सर्वजण. नुसती टाळी वाजवायची नाही, मुखानं भजन, हातानं सर्वजण संतांचं भजन. सर्वजण सरळ वर आहे, फसवाफसवी करू नका अजिबात. सरळ. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला सर्वजण. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झालेली सेवा ईश्वर चरणी अर्पण करून, सद्गुरू नारायण बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. बोलता बोलता काही चुकलं असेल तुम्ही मायमी लेकरू नका माझा राग धरू. पायाच्या प्रसादे काय बोलिनो विनोदे, मज क्षमा करणे सांगते नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुका म्हणे. संत महात्म्यांची सेवा करत राहा. फार मोठा ठेवा हा तुम्हाला मिळालेला आहे. शक्य नाहीये आज तुमच्या गावामध्ये याच ठिकाणी आयुष्य आपलं व्यतीत करणारे
सद्गुरू नारायण बाबा फार मोठी सेवा पंढरपूरमध्ये असताना जिथं जाईल तिथं स्वच्छ करू गाव आपलं स्वच्छ करू. कुठेही असतील अजूनही तिकडच्या भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो, सगळीकडे नाव निघतं बाबांचं. तो ठेवा तुम्हाला मिळाला. त्यांच्या आशीर्वादानं मगाशी लेंडेवाड साहेबांच्या घरी थांबलो होतो मुदखेडला. आम्ही डोळ्यात अश्रू आणून तो माणूस बोलत होता आमच्याशी की कसं असतं, संतांची कृपा कशी असते महाराज. हे कुठेतरी अनुभवायला येतं, पण त्याच्यासाठी खूप सेवा लागते महाराज. परमार्थात प्रामाणिक सेवा लागते. अजून प्रामाणिक शब्दाला अंडरलाईन करा. अंडरलाईन समजतील तुम्हाला? मराठीमध्ये त्याला म्हणतात अधोरेखित करणे. लाल पेननं केलं तर अजून चांगलं. प्रामाणिक सेवा करत असताना मात्र कोणताही भाव मनामध्ये ठेवायचा नाही. निश्चित पडल ते काम, सांगल ते काम सप्ताहामध्ये 7 दिवस, हीच सेवा आहे. ह्याच्यापेक्षा मोठी सेवा नाही. लहान्यानं मोठ्याला सांगितलं किंवा मोठ्यानं लहान्याला सांगितलं, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. कुणाच्या घरचं काम आहे का हे? नाही महाराज. देवासाठी सगळ्यांनी केलेली हे आटापिटा आहे. कुठंतरी आपण आपल्या सेवेची पावती तिथपर्यंत पोच केली पाहिजे आणि तुम्ही निश्चित करणार हे मला खात्री आहे. असो, आपली वेळ संपली. मी जास्त पुढे गेलोय जरासं. उद्याचं नियोजन सांगतो. उद्या सकाळी काकड आरती होईल, बरोबर ना? काकड आरती झाल्यानंतर प्रभात फेरी होईल. प्रभात फेरी झाल्यानंतर सकाळची जी दिंडीची मिरवणूक आहे ते जरासं तुमच्या पायाजवळ सर्व मेंढकेकरांची विनंती आहे आमची, थोडंसं लवकर आणायचा प्रयत्न करा मिरवणूक. तुम्ही जर मिरवणूक 12-1 वाजले तर मग आम्हाला जरासं अवघड होईल पुढं पोहोचायचं. मला जरासं लांब जायचं आहे उद्या. थोडंसं कृपा करून जितकं लवकर आणतात तुम्हाला घेऊन येता येईल वापस तेवढा प्रयत्न करा. कमी कमी एक 10-10:30 पर्यंत तरी कीर्तन चालू करायचा प्रयत्न करा. हा नाही 11:30 खूपच उशीर होतोय हो. जरासं काही करून तुम्ही प्रयत्न करा, पण 11ला तरी चालू करा, एवढं तरी विनंती करतो मी. पुढं किती करायचं ती मला जरा मग कळतंय. तुम्ही मलाच वेळ दिला नाही तर मी काय कीर्तन करू? 11 पर्यंत तर तुम्ही लावा सोय तेवढी. माता भगिनीला विनंती आहे, घरी गेल्यानंतर जरासं थोडं दही, थोडंसं चिरमुरे, सगळं थोडं घाला. थोडं कळतं ना? सकाळी इथं काल्याच्या कार्यक्रमाला प्रत्येकाच्या घरातला घासाचा घास आला पाहिजे. माता भगिनीला सर्वांना सांगितलेलं आहे. पुरुष मंडळीला सांगतो, सकाळी सर्व कार्यक्रम वेळेमध्ये पार पाडा. लवकर हजर राहा मंदिराकडे. झालं, उद्याचा दिवस आहे. परवा दिवशी तुम्हाला लवकर या इथं म्हणणारं कोणी नाही. उद्याचे दिवस सगळे नियोजन करते पुकारतील की या कार्यक्रम आहे, पुढचा कार्यक्रम आहे, दिंडी मिरवणूक आहे. गावातल्या लोकांना विनंती आहे, लवकर या. ही वेळ आणू नका. सर्वजण लवकर हजर राहा. तुम्ही जेवढं लवकर येताल त्या पद्धतीने कार्यक्रम पुढं सोयीस्कर पार पाडता येईल. उद्या काल्याचं कीर्तन होईल. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आहे. मग महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण गावाला नवे पंचक्रोशीला या ठिकाणी गावकऱ्याकडून प्रसादाचा लाभ दिलेला आहे या सप्ताह कमिटीनं. सर्वांनी त्या प्रसादाचा लाभ घ्या. कार्यक्रमाला वेळेवर हजर राहा. एकदा भजन करा सर्व. तुकाराम तुकाराम.